उद्या आहे नक्षचा बर्थडे आणि आज मी केकची तयारी करते. तर इथं मी चॉकलेटचा बेस तयार करून घेतलाय. म्हणजे हा चॉकलेट आता स्पॉन्ज व्हायला ठेवणार आहे मी. आणि त्याला 2 टायर केक पाहिजे म्हणून मग तर हा 1 kg चा बेस मध्ये टाकते मी. ऑलरेडी एक केक अजून लावलेला आहे मी बेक करायला आणि हा एक स्पॉन्ज म्हणजे असा 2 टायर केक बनवायचा आहे 2 लेअरचा. म्हणून मग हा चॉकलेट आणि तो व्हॅनिला प्रीमिक्स पासून बनवलेला आहे. तर तो मी बाहेर काढते अगोदर. तर हा बघा कसा मस्त असा ओव्हर बेक झालाय जरा. आणि आता हा लावते. हा बेक होतोय, हा थंड होतोय तोपर्यंत आता क्रीम बनवते. तर इथं क्रीम आहे ती मी व्हिप करून घेते आधी. तर इथं मी काढली आहे कारण याच्यात जास्त होत होती क्रीम आणि म्हणून तरी अशा प्रकारे झाली पाहिजे. तर ही क्रीम झाली आहे. आणि ही जी क्रीम येते आता मी फ्रीज मध्ये ठेवते. हा जो केक आहे ना तर याचे काय करायचं लेअर काढून घ्यायचे. गरमच आहे आणि हा माझा म्हणजे घरचा नाहीये केक, हा ऑर्डरचा केक आहे. तर हा बनवून द्यायचा आहे मला लगेच. 1-1.5 तासात ऑर्डर पाहिजे, फक्त 1-1.5 तासात ऑर्डर पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की बनवून द्या. गेल्या वेळेस मी त्यांना रसमलाई फ्लेवरचा केक दिला होता तो त्यांना खूप जास्त आवडला म्हणून त्यांनी परत ऑर्डर केलाय हा केक. तर आता मी काय करते की अर्जंट केकचे ऑर्डर आले तर त्यावेळेस असा बेस गरम असेल ना तर मग मी ह्याला पहिल्यांदा तर कट करते. थोडासा थंड झाल्यानंतर कमीत कमी 5-6 मिनटं तरी बाहेर रूम टेम्परेचरवरती ठेवते. तरी पण तुम्ही पाहू शकता की हा बेस अजून पण खूप जास्त असा गरम आहे. आणि वरचा जो लेअर आहे ना तर तो केक व्यवस्थित असा बेक झाला नव्हता म्हणून तो वेगळा झाला. आता तो पण मी काय वायपट जाऊन देत नाही. त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळ्या रेसिपी मी बनवत असते आणि शेअर पण केले त्याच्या अगोदर खूप वेळा. आता याचे 3 लेअर तर कट केलेत म्हणजे ह्याच्यात हा केक एक पूर्ण होऊन जाईल. म्हणून मग मी काय केलं, हा थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला. बेस थंड झाल्यानंतरच मग मी याच्यावरती क्रीम लावली, म्हणजे पहिल्यांदा बोर्डवरती लावली. आणि हा आपला अर्जंट केक आहे त्यामुळे मला हा बनवून द्यायचा होता. माझ्या नक्षचा बर्थडे पण आहे, त्याचा केक पण मला बनवायचा आहे आणि तो पण मी बेक करायला ठेवले. हा केक बनवेपर्यंत तो पण एकदम छान असा थंड झाला होता. तर हा मला ऑर्डर आला होता रसमलाई केकचा आणि ह्यांना थोडासा टॉल केक पाहिजे होता. 1/2 kgचाच हा केक होता. याच्यामध्ये मग मी पहिल्यांदा क्रीम लावली आणि रसमलाई आहे ना तर ते अर्जंट होतं म्हणून मी बाहेरून आणली आहे, नाहीतर मग मी रसमलाई पण घरीच बनवते. आता याच्यावरती बदाम आणि पिस्त्याचे काप घातले आणि अशाच प्रकारे याचे लेअर बनवून घेतले. तर एकावरती एक ठेवून खरं तर याचे 4 लेअर बनवले होते. जो एकदम वरती आपण कट केलेला बेस होता तर तो पण मी अजून कट करून त्याचा पण एक लेअर घेतलेला आहे आणि तो पण त्याच्यावरती लावलेला आहे. आता व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग मी ते सगळं शूट केलं नाही. मग परत सेम प्रोसेस म्हणजे स्पॉन्ज छान असा सोक करून घ्यायचा. जे रसमलाईचं दूध
आहे ना त्याने. आणि मग नंतर याला पहिल्यांदा क्रम कोट करून घ्यायचा. केकवरती सगळीकडं क्रीम लावायची आणि खूप जास्त प्रमाणात पण क्रीम नाही लावायची. मला थोडासा उंच म्हणजे स्टॉल केक पाहिजे होता ना, म्हणून मग मी इथे 4 लेयर बनवलेत. नाहीतर जर हाफ केजीचा केक असेल ना आणि थोडासा असा म्हणजे दिसायला थोडासा मोठा पण उंचीला नाही, तर मग मी त्याचे 3च पार्ट कट करते फक्त. तर याला मी पहिल्यांदा क्रम कोट करून घेणार आहे आणि मग मी याला जे फायनल डिझाईन आहे ना तर ती याच्यावरती काढणार आहे. तर ती तुम्हाला एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, कारण बाकीचा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी नक्षच्या बड्डेचा केक आहे ना तर त्याचा बनवलेला आहे. तर इथं बघा चॉकलेट स्पॉन्ज आहे तो बेक झालता. तर सेम मी काय केलं, त्याचे 3 लेअर कट केले, कारण हा मोठ्या साईजचा होता. याच्यावरती शुगर सिरप म्हणजे साखर आणि पाणी घेऊन छान असं उकळून घेतलं, मग थंड केलं आणि त्यांनी पहिल्यांदा स्पॉन्ज हे केला, सोक केला. नंतर त्याच्यावरती क्रीम अप्लाय करून स्ट्रॉबेरी क्रश किंवा कुठलाही फ्लेवर टाकला. तर इथे मी 2 प्रकारचे फ्लेवर टाकलेत, एक म्हणजे चॉकलेट गनाश चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. म्हणजे चॉकलेट किसून टाकले ते ऑप्शनल आहे. आता हा घरचाच केक आहे म्हणून म्हटलं की याला पण पटकीने क्रम कोट करून ठेवा. उद्या नक्कीच मोठा व्लॉग येणार आहे नक्षच्या बड्डेचा, तर तो जाऊन नक्की पाहू शकता तुम्ही. तर याला पण मी क्रम कोट केलेलं आहे. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी खरं तर हा केक मी बनवलेला आहे, कारण मला पहिल्या दिवशी आहे ना तर तो ऑर्डरचा केक बनवायचा होता, परत बाकीच्या खूप साऱ्या तयारी करायच्या होत्या. तर त्यामुळं मग मी हा काय केला, दुसऱ्या दिवशीच छान असा केक सजवून ठेवला. म्हणजे कसं की तो छान पण दिसतो आणि डिझाईन वगैरे जर काढायची असेल ना तर ज्या दिवशी केक द्यायचा आहे किंवा ज्या दिवशी बर्थडे आहे ना त्याच दिवशी शक्यतो मी केक सजवते. तर आता ऑरेंज कलर माझ्याकडं म्हणजे नव्हताच, सगळा संपला होता, म्हणून मी इथं जुगाड केलं. काय केलं, रेड कलर आणि येलो कलर मिक्स करून थोडासा ऑरेंजेस कलर येईन किंवा थोडासा वेगळा कलर येईन म्हणून 2 मिक्स करून येलोवरती जी खालची लेअर दिसतीये तर तो टाकला. आणि हाफ केजीचा जो वरती ठेवला आहे ना तर तो पण मी सेम बनवला होता, याचा काही व्हिडिओ मी शूट केलेला नाही. आणि मग अशा प्रकारे ठेवून याची अशी डिझाईन बनवून घेतली बेसिक, कारण मला हा नक्षचा फेवरेट जो कार्टून थीम आहे ना त्यानुसार बनवायचा आहे. आणि म्हणून मी जास्त करत काही बसले नाही, एकदम छान अशी फिनिशिंग वगैरे करत बसले नाही, कारण याला स्टिकर लागणार आहेत. तर हा आहे नक्षच्या बड्डेचा केक आणि हा मी बनवलाय नक्षला जसा पाहिजे तसा. आणि हे स्टिकर्स मला लावायचे प्रिंटेबल, जसे मला मिळाले अगदी तसेच. सॉरी, हा इथे ना हा इथे ना जरा साईडला. ठीक आहे. हा आहे इथे ना. तसं नक्ष हां आणि तिथं हात काढ. वर बघ जरा. तर हा नक्षचा केक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. नक्ष पण आलाय त्याच्या फ्रेंड्स सोबत.